जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी असणारा 13वा अध्याय आणि 14वा असणारा श्लोक कालच्या ठिकाणी आपण पूर्ण केला. सर्वेंद्रिय गुणावासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृष्टैव निर्गुणम गुणभक्ती. अशा प्रकारे थोडक्यात सांगण्याचा सारासार तात्पर्य या जगतामध्ये ज्या काही घटना आहेत, जे काही या सृष्टीपटलावर होणाऱ्या प्रत्येक गोष्टी, त्याच्यासाठी आवश्यक ऊर्जा जी आहे, आवश्यक ऊर्जा शक्ती देणारं ते ज्ञेय ब्रह्म ते एकच आहे आणि तेच ज्ञेयक आहे, सर्वत्र व्याप्त आहे. हा विषय या ठिकाणी चालू आहे आणि त्या अनुषंगानेच पुढचा असणारा 15वा श्लोक काय म्हणतात की ते ज्ञेय जे आहे, ते ब्रह्मस्वरूप जे आहे, ते कशा प्रकारे आहे, ते आत बाहेर कशा प्रकारे सर्वत्र चर अचर आत बाहेर अत्यंत सूक्ष्म असतं तरी कसं अत्यंत विज्ञेय, जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी विज्ञेय, अज्ञानीसाठी अत्यंत दूर, अशा प्रकारे जे तत्व आहे त्याचं पुन्हा या ठिकाणी व्याख्यान करण्याकरता 15व्या श्लोकाच्या माध्यमातून ते तत्व कशा प्रकारे तोच जो विषय आता चाललेला आहे, मागच्या सर्व अनुषंगाने सर्व पासून आरंभ होऊन जो विषय चाललेला आहे त्या विषयाच्या अनुषंगानेच तेच एक तत्व त्या संपूर्ण सृष्टीमध्ये चराचरामध्ये व्याप्त झालेला आहे हे सांगण्याचा पुन्हा पुन्हा अत्यंत काय आहे, सहज नाही, दुर्लभ आहे अत्यंत. राजविद्या राजगुह्य सांगितलं. गुह्य म्हणजे अत्यंत सहज नाही, गुह्य तर कितीही सांगितलं तरी बुद्धिपटलावर लक्षात ते येत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा काय होतं, त्याचा सांगायला लागतं. पुन्हा अभ्यास येणं तू म्हणते, पुन्हा पुन्हा सांगून ते जे आहे श्रवण मनन निध्यासनाच्या द्वारे स्थाणुनिखन न्यायेनं सांगितलं. काय केलं पाहिजे, स्थाणुनिखन न्यायाने पुन्हा 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 सगळं आश्चर्य आहे कारण याच्यामध्ये सर्व आश्च म्हणून सांगितलं तिथं आश्चर्योत्पश्यति गच्छतेन वगैरे या सगळं संपूर्ण श्लोकांच्या माध्यमातून ते अत्यंत दुर्विज्ञ दूरस्थ अंतिके च तत. तर म्हणायला गेलं तर अत्यंत दूर आहे आणि तेच कसं आहे अंतिके च तत अंतस्थात्मानं, ते आमच्या आतमध्ये सुद्धा तेच तत्व भरलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे ते तत्व म्हणायला गेलं तर अत्यंत दुर्लभ आणि म्हणायला गेलं तर अत्यंत सुलभ. काही करायचं नाही, जे काय करतोय ते सोडून देणं. काय साधना म्हणून मागच्या अनेक पाठांच्या द्वारे हेच सांगण्याचा प्रयत्न केला आपण. काय काय साधना करायची, ब्रह्मप्राप्ती करायची. मला आता काय कारण का तर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्माला जाणवतो तो ब्रह्मच होतो आणि म्हणून मला ब्रह्म व्हायचं. मग आता मी काय करतो, मी साधनेला तयारी करतो. मग काय साधना करू, ब्रह्मप्राप्तीसाठी साधना काही नाही. ब्रह्मप्राप्तीसाठी जे जे करतोय ते सर्व सोडून द्यायचं. मी अमुक नामरूपामध्ये असणारा अहंभावना, त्या शरीरामध्ये असणारी अहंभावना आणि त्या शरीराच्या अनुषंगाने मी माझं पण जे आहे ज्या ज्या ठिकाणी हे सर्व सोडून देण्याकरिता म्हणून हा उपदेश आहे, गीतेचा उपदेश. त्या ठिकाणी असणारा तो मुख्य प्रसंग असतोय कृष्ण आणि अर्जुनाचा असणारा जो संवाद आहे, मी आणि माझं. युद्धभूमीवर आल्यानंतर युद्ध कोण, त्या ठिकाणी मी म्हणतोय अर्जुन भगवान श्रीकृष्णांना की ह्या ठिकाणी यावदेत तान निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थितान, की कोण कोण माझ्याबरोबर आलेत युद्धाला, या सगळ्यांना आता काय करतो मी बघून घेतो. म्हणजेच काय, अत्यंत त्या ठिकाणी असणारा शूरवीर युद्धाच्या अनुषंगानेच युद्धच करायचे आता बघतोच मी माझ्याबरोबर कोण कोण आलेत. अशा अनुषंगाने असणारा युद्धाचा असणारा जोर वीर शक्ती त्याने संपन्न झालेला तो अर्जुन हातामध्ये धनुष्यबाण घेऊन या सगळ्यांना पहिले बघतो. मग माझ्या कोण जोडीचे आहेत त्यांच्याशी मला युद्ध करायला लागेल. आणि अशा प्रकारे सगळं पाहिल्यानंतर मग काय करतोय, आचार्य पितर पुत्रां तथैव च पितामहाः मातुला श्वशुरः पौत्राः शाला संबंधिता. या अशा प्रकारे ते सगळं पाहिल्यानंतर अरे या ठिकाणी कोण आहे, दुसरे कोणीच नाही तर कोण आहेत, हे सगळे माझेच आहे आणि यांच्याशीच मला युद्ध करायचं आहे. म्हणजेच काय, मी आणि माझं हा ज्या ज्या ठिकाणी विषय निर्माण होतो, ज्यावेळेस आपल्याशी युद्ध करायचं म्हणून महाराज त्या ठिकाणी रात्रींदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, या सुद्धा ठिकाणी काय आंतरिक युद्धच आहे. कुणाशी काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे इथे बसलेच शत्रू आतमध्ये. यांच्याशी काय करायचं, रात्रंदिन विषय नसले तरी मनामध्ये काही नसलं, एकटा जरी बसला असला तरी अनेक प्रकारचे विषय, अनेक प्रकारच्या कामना, इच्छा, द्वेष
ठीक आहे, आज मी असा आहे, पण उद्या मी असं झाल्यानंतर त्याच्याकडे बघून घेतो. द्वेष, कामना, मला हे प्राप्तच झालं पाहिजे. म्हणजे एकटा जरी असला तरी सुद्धा या सगळे जे आहे, म्हणून हे आंतरिक युद्ध आहे सातत्याने. म्हणून हे युद्ध जे आहे साधकाला हे आंतरिक युद्ध आहे. म्हणून रात्रंदिन सांगितलं महाराजांनी. जो साधक आहे त्याच्यासाठी काय सांगितलं? रात्रंदिनाम्हा, युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस. ह्या अंतःकरणामध्ये सगळे विचार एकामागे एक, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, एकामागे एक सातत्याने येणारे. आणि मग काय केलं पाहिजे? म्हणून त्यांच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी मग काय केलं पाहिजे? चांगले विचार जे आहेत, आता जे सगळं सांगितले, अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, हे सगळे जे काय आहे, दैवी गुणसंपत्ती, सात्विक गुणसंपत्ती, हे सगळे प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील साधकांनी राहिला पाहिजे. आणि म्हणून युद्ध आहे. म्हणून युद्ध कुठे होतं? म्हणजे तर मी आणि माझं. मग सगळं पाहिल्याबरोबर काय झालं? त्या ठिकाणी आचार्य पित्र हे सगळे पाहिल्यानंतर सीदन्ति ममात्राणि मुखंच परिशुष्यति वेपतिश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिहत्यते. की त्या ठिकाणी आलेला अर्जुन ज्यावेळेस मी आणि माझं हा संबंध निर्माण केला, त्यावेळेस असणारी ती शूर वृत्तीने आलेला होता, धीर वृत्तीने त्या ठिकाणी आलेला होता, सगळ्यांना बघून घेतो, ह्या वृत्तीने आलेला अर्जुन काय झाला? सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति. त्या ठिकाणी तो अर्जुन संपूर्ण जे असणारे त्याचे अवयव गलित गात्र झाले, मुखंच परिशुष्यति, तोंडाला कोरड पडली, वेपतिश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. आणि अशा प्रकारे ते असणारं धनुष्य गांडीवं स्रंसते हस्ता त्वक्चैव परिहत्यते. असणारं धनुष्य जे युद्धाच्या अनुषंगाने हातामध्ये धारण करून पुढे चालला होता, ते काय झालं? आपल्या आप खाली गेलं. रथोपस्थोपाविशत. आणि त्याच रथामध्ये, ज्या रथामध्ये काय युद्ध करण्याच्या अनुषंगाने आलेला होता, त्याच रथामध्ये रथोपस्थोपाविशत बसला. म्हणजे का? मी आणि माझ ज्यावेळेस संबंध निर्माण झाला, त्याच वेळेस हा संपूर्ण संसार, हे संपूर्ण दुःख, म्हणून मीच स्वरूप सांगण्याचा हा सर्व प्रयत्न. अंतर्बहिश्च तत्सर्व, आत बाहेर सर्व जे आहे ते एकच तत्व जे आहे, ते एकच ब्रह्मतत्व, ज्ञेय तत्व जे आहे, ते सर्वत्र व्याप्त झालेलं आहे. आणि तेच वास्तविक तुझं स्वरूप आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद स्वरूप असणारं ते शिवतत्व जे आहे, ते वास्तविक तुझं स्वरूप आहे. आणि ते काय? सर्वत्र व्याप्त झालेलं आहे. म्हणून अशा प्रकारे हे सांगण्याकरिता की ते तत्व पुन्हा पुन्हा या ठिकाणी, म्हणून हा काय? क्षेत्र क्षेत्री अत्यंत ज्ञानाचा असणारा प्रमुख अध्याय म्हणून अजून चाललाय. संपूर्ण भाष्यामध्ये आचार्यांनी याच्यावर सर्वात जास्त या अध्यायावर भाष्य केलं. म्हणजे अशा प्रकारे जोपर्यंत अशा प्रकारे, कारण का? जोपर्यंत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, देह आणि देह याचं स्पष्टपणे ज्ञान होत नाही, तोपर्यंत वास्तविक ज्ञान होत नाही. आणि म्हणून या सगळ्या श्लोकांच्या द्वारे आता जे आहे, सर्वतप्पानिपादम सर्वेंद्रिय गुणाभासम बहिरंतश्च भूतानाम, हे जे सर्व श्लोक आहे, या सर्व श्लोकांच्या माध्यमातून तेवढे एकच गोष्ट सांगायचं आहे, ते ज्ञेय ब्रह्मतत्व आहे. ते ज्ञेय ब्रह्मतत्व एकच आहे. त्याच्याच शक्तीने या संपूर्ण व्यवहारापटलावर किंवा संपूर्ण सृष्टीमध्ये होणारे सर्व व्यवहार जे काय होतात, त्याच्यासाठी अपेक्षित जी शक्ती आहे, त्या अपेक्षित शक्ती कोणाची आहे? ती त्या तत्वाचीच आहे. त्या तत्वाच्याच माध्यमात हे सर्व या ठिकाणी होत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे, आणि मग ते कसं काय? म्हणून ते पुन्हा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पुढच्या 15व्या श्लोकाच्या माध्यमातून. 15व्या श्लोकामध्ये काय म्हणतायत? बहिरंधश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. बहिरंधश्च भूतानां, भूतानां बहिः अंतः, बही म्हणजे बाहेर, सर्व तो परमात्मा काय? सर्व प्राणी मात्रांच्या अंतर्बही, अंतर्बहिश्च तत्सर्व म्हणून सांगितले त्या ठिकाणी. व्याप्यम नारायण स्थित, तो नारायण जे तत्व आहे, नारायण स्वरूपाने ते नारायण तत्व, ब्रह्मतत्व जे आहे ते काय झालं? अंतर्बहिश्च, ते तिथं सांगितलं. बहिरंतश्च भूतानाम, अलगा तो इतका तो श्रुती मंत्र आहे, हे स्मृती मंत्र आहे, ही स्मृती आहे. अंतर्बहिश्च तत्सर्व, आणि तो नारायण उपनिषदामधला असणारा वेदमंत्र आहे तो.
अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यं नारायण स्थितः. हा वेदमंत्र, श्रुतिमंत्र आणि हा स्मृतिमंत्र बहिरंतश्च भूता. म्हणजेच काय, श्रुती, स्मृती आणि पुराण, थोडक्यात सांगण्याचा तात्पर्य काय, या सगळ्यांमध्ये अनुस्यूत असणारा अर्थ जो आहे तो एकच आहे. वासुदेव सर्वम. सर्व जे काय आहे वासुदेव स्वरूपाचंच आहे. तो परमात्मा, तो वासुदेव सर्वत्र आहे, व्याप्त झालेला आहे, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे व्याप्त असणाऱ्या त्या परमेश्वराचं ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही, यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म या भावाने ज्ञान प्राप्त झालं, तोपर्यंत या संसारापासून सुटका नाही. म्हणून संसारापासून जर सुटका करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे, तर हेच बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च. बहि अंत सर्वत्र, चर अचर जी काय आहे ते सर्व काय आहे, तर सर्व देखील कोण आहे, तोच एक परमात्मा आहे. सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयम्. आणि म्हणून अशा प्रकारे तो कसा आहे, दूरात अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे, सूक्ष्मत्वात म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे असल्यामुळे काय, तो जाणण्यात येत नाही. सूक्ष्मात तत् अविज्ञेयम. अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तो जाणण्यात येत नाही. परंतु तो कसा आहे, दूरस्थ शांतिके च तत. तो तेवढा दूर सुद्धा आहे आणि काय, तेवढाच जवळ सुद्धा आहे. म्हणजेच काय, जे अज्ञानी आहे, जे त्याला जाणत नाही, त्यांच्याकरता तो अत्यंत दूर आहे. कसा काय प्राप्त करायचं ते ब्रह्मतत्व, त्याच्यासाठी हे सगळं करायला लागल. कोण करणार, हे श्रवण मनन निधिध्यासना ससंवत्सर. पूर्वी आता तर सुरुवात तरी झाली तुमची. पहिल्यांदा आल्यानंतर काय, पहिल्यांदा थांबा म्हणजे 1 वर्ष, सहंवत्सर 12 वर्ष. पहिलं फक्त गुरु शुश्रूषा आल्यानंतर, गुरुकुलामध्ये अथवा गुरुगृही आल्यानंतर लगेच ज्ञान नाही. मग पहिल्यांदा थांबणे, गुरु शुश्रूषा सेवा काय असेल ते सगळं केल्यानंतर ज्यावेळेस गुरूंना वाटेल त्यावेळेस उपदेश. आपल्याला वाटून नाही आम्हाला शिकवा, आता आजपासून पाठ चालू करतो, असं होणार नाही. ज्यावेळेस गुरूंना वाटेल की याला आता उपदेश करायचा आहे, त्याच वेळेस ते उपदेश करते. उपदेशन्ति ते ज्ञान ज्ञानिनस् तत्त्वदर्शिनः तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया संगती. या 3 गोष्टी जेव्हा परिपूर्ण होतील त्याच वेळेस पूर्ण प्रणिपात, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तंत सेवा काय असेल ती गुरूंची त्या ठिकाणी असणाऱ्या आश्रमामध्ये गोसेवा असेल, हे असेल, ते असेल, इतर काय असेल ती. आणि ते सगळं झाल्यानंतर मग कधी वाटलं नंतर गुरु आता शांत बसलेले आहेत त्या झाडाखाली, मग परिप्रश्नेनं मग जाऊन हळूच विचारेल, हे गुरुदेव मी कुठून आलो, काय आहे, काय जे प्रश्न मनामध्ये असतील. मग त्यानंतर मग त्या गुरूंना त्याचा काय असणारी आध्यात्मिक जिज्ञासा, त्याची असणारी लेवल आपण म्हणतो काय लेवलचा आहे, काय त्याची विचारांची उंची किती